नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 साठी आपण इथं रिटर्न पॅटर्न साठी तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे इथं मोफत आहेत। याच्या आधी आपण काही सिलेबस डिकोडचे लेक्चर्स बघितलेले आहेत, सोबतच काही आन्सर रायटिंगचे सेशन्स आपण बघितलेले आहेत। तर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा जो रोल असतो तो मी तुम्हाला याच्या आधी पण एक्सप्लेन केलेला आहे की आपल्या या प्रिपरेशन मध्ये किंवा आपल्या या जर्नी मध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा आहे। आता प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला यूपीएससी चे जे पेपर्स आहेत ना ते पेपर्स बघावे लागतील। ठीक आहे, यूपीएससी चे पेपर्स जेएस पेपर 1, जेएस पेपर 2, 3 आणि 4 सोबतच तुमचे जे काही ऑप्शनल असतील तर त्या ऑप्शनल साठी सुद्धा तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केला पाहिजे। ठीक आहे, ओके। तर आपण पीवायक्यू सिरीज यूपीएससी चे जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करून देतोय। आज आपण जनरल स्टडीज पेपर 1 भारतीय समाज याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन यूपीएससी ने आधी विचारले ते आपण डिस्कस करत आहोत। बघा, आपली जी वेबसाईट आहे लवकरात लवकर चालू होऊन जाईल। पुस्तकं तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून मागवू शकता किंवा Amazon फ्लिपकार्ट वरून पण मागवू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर मिळतो, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचे काही डाऊट असतील तर विचारू शकता। ठीक आहे, ओके। चला तर सेशनला आपण स्टार्ट करूया। तर इंडियन सोसायटी जो आपला जीएस पेपर 1 आहे तर त्याच्यावरती 2024 ला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले होते ते आपण बघणार आहोत। पुस्तकं तुम्हाला आन्सर रायटिंग साठी यूज करायचीच आहेत, लक्षात ठेवा। कारण का जे कंटेंट आपण देणार आहोत, जे कंटेंट आपण लिहिणार आहोत तर ते कंटेंट खूप हाय लेवलचं असलं पाहिजे जेणेकरून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुमची एक्झाम क्रॅक होऊन जाईल। ठीक आहे, बघा फर्स्ट क्वेश्चन इथं काय विचारलेला आहे। फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलाय सामाजिक आर्थिक समानता असलेल्या जातीमधील, बघा क्वेश्चन विचारलाय सामाजिक आर्थिक समानता असलेल्या जातीमधील आंतरजातीय विवाह जे आहेत काही प्रमाणामध्ये वाढले आहेत। ठीक आहे, आता डे टू डे लाईफ मध्ये आपण हे सगळं बघतच असतो, परंतु काय म्हटलंय बघा की विवाह खूप वाढलेत परंतु आंतरधर्मीय म्हटलंय। बघा शब्द इथे इम्पॉर्टंट आहे, आंतरजातीय, आणि दुसरा इम्पॉर्टंट आहे आंतरधर्मीय। तर इथं आंतरजातीय विवाह काही प्रमाणात वाढलेत पण आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीत हे कमी खरं आहे असं क्वेश्चन मध्ये म्हटलंय आणि याच्यावरती चर्चा करा असं तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे। ठीक आहे, ओके, क्लिअर। क्वेश्चन आधी समजून घ्या। सामाजिक आर्थिक समानता असलेल्या जातीमधील आंतरजातीय विवाह जे आहेत ना ते काही प्रमाणात वाढलेत असं तुम्हाला इथं म्हटलंय, पण आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे इथं, हे कमी खरं आहे असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, आणि याच्यावरती क्वेश्चन काय आहे, आपल्याला चर्चा करा म्हणून क्वेश्चन आहे। ठीक आहे, ओके। तर हा जो वर्ड आहे याच्या आधी मी लेक्चर घेतलेला आहे, चर्चा करा म्हणजे नक्की काय लिहायचं असतं। ओके, क्लिअर। तर आता आपल्या समाजामध्ये डे टू डे जे काही चाललेलं आहे, जे तुम्ही बघताय तर त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे। फक्त काय लिहायचं हे तुम्हाला चांगल्या स्टँडर्ड पुस्तकामधून समजून येतं। बघूया आपण या क्वेश्चनची डिमांड काय आहे, आपल्याला काय लिहायचं याच्यामध्ये। बघा इथं तुम्हाला प्रश्नाची जी मुख्य मागणी आहे सामाजिक आर्थिक समानता असलेल्या जातीमधील आंतरजातीय विवाह का वाढले आहेत याच्यावरती तुम्हाला चर्चा करायची, कारण क्वेश्चन मध्ये ते दिले की वाढलेले आहेत, बरोबर। नेक्स्ट बघा, सामाजिक आर्थिक समानता असून सुद्धा आंतरधर्मीय विवाह का वाढले नाहीत याच्यावरती पण तुम्हाला प्रकाश टाकायचा, दोन्हीचं कंपॅरिझन करून तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी आणि सामाजिक समर्थन उपक्रम जे आहेत ना या समर्थन उपक्रमाची आपल्याला इथं यादी करून द्यायची आहे। ओके, आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। नेक्स्ट पार्ट आपण बघूया। नेक्स्ट पार्ट काय आहे क्वेश्चनचा। आता याच्यामध्ये इंट्रो मध्ये काय लिहायचं, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं असतं। ठीक आहे, ओके, बघूया आपण इंट्रो मध्ये काय लिहायचं ते। बघा इंट्रो मध्ये तुम्ही लिहू शकता की आंतरजातीय विवाह, लक्षात घ्या आंतरजातीय विवाह याच्यामध्ये काय असतं, एकाच धर्मातील
वेगवेगळ्या जातीमधील व्यक्तीमध्ये होतात. ठीक आहे, तुम्हाला हे माहित पाहिजे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय. आता आंतरधर्मीय म्हणजे काय? आंतरधर्मीय विवाह वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्तीमध्ये होतात. लक्षात घ्या. क्लिअर? बरोबर. दोन्ही प्रकारचे विवाह पारंपरिक सामाजिक नियमांचं उल्लंघन करतात. जे पारंपरिक समाजाचे नियम आहेत ना, त्याचं उल्लंघन दोन्ही प्रकारचे विवाह करतायत. लक्षात घ्या. बरोबर. परंतु त्याची जी गतिशीलता आहे ना, ती काय आहे? वेगळी आहे. तर इथं तुम्हाला काय दिलं की याची गतिशीलता वेगळी. उल्लंघन तर दोन्ही पण करतायत, पण दोन्हींची गतिशीलता काय आहे इथं? जस्ट एक मिनिट थांबा. ओके, वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. इथं बघा, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. आपल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार जर तुम्ही बघितलं तर भारतातील केवळ 2.1% विवाह आंतरधर्मीय आहेत. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे ज्या अशा फिगर्स असतात ह्या लिहाव्या लागतात का? लिहिलं तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात. लिहिलं तर, नाही लिहिलं तर तुमच्या ऐवजी एखाद्या विद्यार्थ्याने लिहिलं तर ऑब्व्हियसली त्याला त्या क्वेश्चनला चांगले मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, ओके. बघा नेक्स्ट, बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की 10% आंतरजातीय आहेत. ओके, 2.1% विवाह आंतरधर्मीय आहेत, 10% आंतरजातीय आहेत. ओके, याच्यावरून या विवाहांच्या स्वीकृती आणि वाढीमध्ये जी तफावत आहे ना, ती तफावत तुम्हाला दिसून येते. लक्षात आलं? आणि आंतरजातीय विवाह तुलनेने अधिक सामान्य आहेत. आता हे इंट्रो मध्ये तुम्ही अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, म्हणजे सद्यस्थिती काय आहे ही तुम्हाला माहित असली पाहिजे त्या क्वेश्चन बद्दलची. लक्षात आलं? आता इथं बघा, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा उल्लेख केला. किती क्वालिटी तुमचं इंट्रो होऊन जातो इथं. बरोबर ना, की तुम्ही फक्त आंतरजातीय आंतरधर्मीय बद्दल लिहिताय, पण जो मुद्दा आलाय ना इथं, त्याला खूप जास्त तुम्हाला इथं तुमचं जे इम्प्रेशन आहे खूप चांगलं इथं पडून जातं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण बघूया. हे झालं आपलं इंट्रोडक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला क्वेश्चनचा जो मेन पार्ट आहे त्या मेन पार्ट वरती आपण येऊया. मेन पार्ट मध्ये आपण काय लिहिणार आहोत? बघा, सामाजिक आर्थिक समानता असलेल्या जातीमध्ये आंतरजातीय विवाह का वाढले? ओके, क्वेश्चनचा जो पहिला पार्ट आहे की का वाढलेत ते आपल्याला लिहायचंय. मग इथं तुम्ही पहिला मुद्दा लिहू शकता, शहरीकरण आणि शिक्षण. ठीक आहे, का वाढलेत? बघा, पहिला मुद्दा आहे वाढतं शहरीकरण आणि उच्च शिक्षणामुळे काय झाले? वेगवेगळ्या जाती एकत्र आलेल्या आहेत. विशेषतः तुम्ही इथं लिहू शकता समान आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या, ज्याच्यामुळे आंतरजातीय विवाह अधिक झाले. तर हे एक रिझन तुम्ही इथं सांगू शकता. पुढचं रिझन बघा, नेक्स्ट रिझन काय आहे? बघा, नेक्स्ट रिझन आहे आर्थिक स्वातंत्र्य. इथं बघा, आर्थिक स्वातंत्र्य विशेषतः जे महिलांमध्ये आहे ना, तर महिलांमध्ये जातीच्या विचारांऐवजी वैयक्तिक पसंतीवर आधारित विवाहामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येते. हे एक रिझन तुम्ही सांगू शकता. तिसरं आहे बदलणारे सामाजिक नियम. काय झाले बघा, कालांतराने जातीबद्दलचे जे सामाजिक दृष्टिकोन आहेत ना, तर ते दृष्टिकोन अधिक फ्लेक्झिबल झाले आहेत. विशेषतः ज्या तरुण पिढ्या तुम्हाला दिसतात ना, तर ज्याच्यामुळं सामाजिक आर्थिक दृष्ट्या समान जातीमध्ये विवाहाला काय मिळत आहे? परवानगी मिळत आहे. हे सगळं का घडतंय ते तुम्हाला विचारलेलं आहे की का बरं हे प्रमाण वाढलेलं आहे. ठीक आहे, तर हे 3 पॉइंट तुम्ही लिहू शकता. पुढचा चौथा पॉइंट तुम्ही इथं लिहा की आर्थिक समानता हा पूल म्हणून काम करतो. म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या जातीमधल्या दोन व्यक्ती समान आर्थिक आणि सामाजिक स्थिती सामायिक करतात, तेव्हा काय होतं? तिथे जे काही अडथळे आहेत ना, ते अडथळे कमी होऊन जातात. त्याच्यामुळे काय होतं? विवाह अधिक स्वीकार्य बनतो. बरोबर, म्हणजे थोडं इझी जातं हा विवाह स्वीकारण्याला. ठीक आहे, पुढचा मुद्दा आहे सरकारी प्रोत्साहने. बघा, सरकारी प्रोत्साहने. तर इथं काय झालेलं आहे? आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांमुळे अशा विवाहांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आपल्याला रिझन विचारले की का बरं वाढ झालेली आहे. लक्षात आलं? एक्झाम्पल द्या. आता इथे तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजना तुम्ही म्हणताय, मग अशा एखाद्या योजनेचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, किंवा तुम्ही लिहिताय तर तिथे तुम्ही एक्झाम्पल पण लिहिलं पाहिजे. तर एक्झाम्पल तुम्ही लिहा की आंतरजातीय विवाहाद्वारे सामाजिक एकात्मतेसाठी आंबेडकर
योजना आंतरजातीय विवाहासाठी काय करते, आर्थिक प्रोत्साहन देते. म्हणजे जो पेपर तपासणारे पर्सन आहेत ना, त्यांना कळून जाईल की हा बाबा यानं एक्झाम्पल पण लिहिले की अशा प्रकारची ही योजना आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट तुम्ही इथं लिहा. नेक्स्ट पुढचा मुद्दा तुम्ही लिहा की कामाच्या ठिकाणी संपर्क. का बरं या विवाहामध्ये वाढ झालेली आहे, तर बघा आधुनिक कामाच्या ठिकाणी काय होतं, वेगवेगळ्या जातीमधील जे व्यक्ती असतात ना, ते व्यक्ती काय होतात, एकत्र येतात. त्याच्यामुळे लोकांना सामायिक व्यावसायिक हितसंबंधावरती आधारित जे संबंध असतात ना, ते संबंध ऑटोमॅटिकली इथं बनून जातात. लक्षात आलं. मग याच्यामुळे काय होतं बघा, याच्यामुळे इथं हे विवाह होण्यासाठी थोडीशी परिस्थिती सोपी होऊन जाते. उदाहरण बघा, कामाच्या वातावरणामुळे IT व्यावसायिकांमध्ये आंतरजातीय विवाह जे वाढलेले आहेत ना, ते बेस्ट एक्झाम्पल तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर जाती आधारित व्यवसायांचा ऱ्हास होतोय. आता जर आपण बघितलं तर जे जातीवरती आधारित व्यवसाय आहेत ना, तर त्याचा ऱ्हास होतोय. ठीक आहे. पारंपरिक संबंध कमकुवत झाले, ज्याच्यामुळे आर्थिक दृष्ट्या समान असलेल्या ज्या जाती आहेत ना, त्या जातीमध्ये सामाजिक गतिशीलता आणि आंतरजातीय विवाहांना मान्यता मिळत आहे. आता हे सगळं सांगून तुम्ही थांबणार आहेत का, नाही. तुम्ही तिथे एक्झाम्पल लिहा की एकेकाळी कठोर जातींच्या नियमांचे पालन करणारे कृषी समुदाय जे आहेत ना, तर ते आता आर्थिक भूमिकांमध्ये विविधता येत असल्याने इथे काय झालेलं आहे, आंतरजातीय विवाह जे आहेत ना, ते अधिकाधिक इथं आपल्याला स्वीकारत असताना दिसून येत आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथं तुम्ही हे सांगितलंय तर तुम्ही लिहा इथं की विशेष विवाह कायदा 1954 काय करतो, आंतरधर्मीय विवाहांना परवानगी देतो, पण कायदेशीर आणि सामाजिक आव्हाने अजून सुद्धा अनेक जोडप्यांना हा पर्याय स्वीकारण्यापासून परावृत्त करतात. म्हणजे हा कायदा आहे, पण काही इथं ऑब्स्टॅकल पण आहे, जे इथं जोडप्यांना हा जो पर्याय आहे, हा पर्याय स्वीकारण्यापासून थोडंसं काय होतं, इथं परावृत्त करतात. त्याच्यानंतर आहे धार्मिक कायदे आणि धर्मांतर. बघा, धार्मिक कायदे अनेकदा एका जोडीदाराला लग्नापूर्वी दुसरा धर्म स्वीकारण्याची आवश्यकता देतात. ठीक आहे. ओके, ज्याच्यामुळे आंतरधर्मीय संबंधामध्ये काय होतं, इथं अडथळे निर्माण होतात. हाही मुद्दा तुम्ही लिहू शकता. बरेच मुद्दे आपल्याला माहित असतात, फक्त आन्सर रायटिंग मध्ये कसे लिहायचे ते फक्त तुम्हाला इथं शिकायचं आहे. नेक्स्ट बघा, सांस्कृतिक फरक. तर सामाजिक आर्थिक समानता असून सुद्धा वेगवेगळ्या धर्मातील सांस्कृतिक पद्धती जसं की लग्नविधी आणि कौटुंबिक भूमिका अनेकदा धार्मिक रेषांमधून विवाह करायला काय होतात, इथं परावृत्त करतात. आता हे बरोबर सगळं नॉलेज आपल्याला आहे, पण मुद्दा कसा येतो बघा, तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही एक्सप्लेन करू शकता सांस्कृतिक फरक, बरोबर. पण तिथं बरोबर तुम्हाला हा मुद्दा आठवला पाहिजे की सांस्कृतिक फरकाचा मुद्दा मला तिथं लिहायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आहे सामाजिक बहिष्काराची भीती. बघा, आंतरधर्मीय विवाह करणारी जी जोडपे असतात ना, त्यांच्या समुदायांकडून सामाजिक बहिष्काराचा धोका असतो. त्याच्यामुळे काय होतं, अनेकांना अशा संबंधाचा विचार करण्यापासून परावृत्त केलं जातं. अजूनही अशा भीतीमुळे लोक काय करतात, अशा प्रकारचे विवाह थोडेसे टाळले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. सगळं आपल्याला आपल्या आजूबाजूला घडणारच हे सगळं आहे, फक्त आन्सर मध्ये ते लिहायचं आहे. तर इथं आता हे सगळं आपण लिहिलं की हे विवाह का वाढलेले आहेत त्याचे रिझन तुम्ही लिहिले. इथून पुढचा क्वेश्चनचा जो पार्ट आहे की आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आणि सामाजिक सहाय्याचे उपक्रम काय तुम्हाला माहित असले पाहिजेत. जसं की आंतरजातीय विवाहांसाठी आंबेडकर योजना आहे, सरकारी योजना आहे, जोडप्यांना आर्थिक प्रोत्साहन देते, जिथं एक जोडीदार अनुसूचित जातीचा असेल आणि दुसरा अनुसूचित जातीचा नसेल. हा मुद्दा तुम्हाला इथं लिहायचा आहे. या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी रक्कम आहे ना 2.5 लाख, ही तुम्ही लिहा. 2.5 लाख रुपये रक्कम त्यांना इथं मिळते. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट तुम्ही लिहा, विशेष विवाह कायदा 1954. हा कायदा आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो, जो जोडप्यांना धार्मिक कायद्यांपासून काय करतो, संरक्षण देतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट पॉइंट आपण इथं लिहू शकतो की जोडप्यांसाठी सुरक्षित घर, किंवा आधी हा मुद्दा घ्या, सामाजिक जागरूकता मोहिमा.
बघा विविध ज्या स्वयंसेवी संस्था असतात ना, त्या काय करतात, सामाजिक मोहिमांद्वारे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाबद्दल जागरूकता निर्माण करतात आणि ही जागरूकता निर्माण झाल्यामुळे काय होते, अशा विवाहांची जी स्वीकृती आहे ना, तर ती स्वीकृती इथं वाढली जाते. ओके. त्याच्यानंतर आहे जोडप्यांसाठी सुरक्षित घरे. बघा हा मुद्दा तुम्ही लिहू शकता की राज्य सरकार काय करते, त्यांच्या जाती किंवा धर्माबाहेर लग्न करण्याच्या निवडीमुळं अशा जोडप्यांना हिंसाचार किंवा धोक्यांना तोंड द्यावं लागतं, तर त्यांच्यासाठी एक निवारा म्हणून सुरक्षित घरं प्रदान करतात. ठीक आहे. कायदेशीर साक्षरतेचा प्रचार. बघा सरकार आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या काय करतात, जोडप्यामध्ये कायदेशीर साक्षरता सुधारण्यासाठी काम पण करतात. त्यांना विशेष विवाह कायदा जो आहे 54चा आणि इतर संरक्षणात्मक कायद्याअंतर्गत त्यांच्या हक्कांची जाणीव आहे याची खात्री पण करून देतात. ठीक आहे. ओके. आता हे सगळे पॉइंट असेच आपल्याला येणार आहेत का नाही, याच्यासाठी तुम्ही GS1 साठी क्वालिटी बुक्स वाचले पाहिजेत. ओके. स्टॅटिकचा जो पार्ट आहे, स्टॅटिकचा पार्ट तुम्ही व्यवस्थित कव्हर करा आणि मग जे सर्वे वगैरे असतात, सर्वे मधून थोडंफार कंटेंट तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन म्हणून टाकू शकता. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा एक्झाम्पल लिहा आता इथं की मानवाधिकार कायदा नेटवर्क जे आहे ना, या नेटवर्कनं आयोजित केलेल्या कायदेशीर जागरूकता शिबिरे जोडप्यांना काय करतात, मुक्तपणे लग्न करण्याचे त्यांचे अधिकार समजून घेण्यास मदत करतात. ओके. तर आंतरजातीय विवाह वाढले आहेत, विशेषतः सामाजिक आर्थिक समानता असलेल्या. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला हाच मुद्दा दिलेला आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला दिलेला आहे की सामाजिक आर्थिक समानता असलेल्या जातीमध्ये तरीही धार्मिक आणि सांस्कृतिक अडथळे आहेत का? आहेत. सगळ्यात जास्त हेच अडथळे असतात, लक्षात घ्या, धार्मिक आणि सांस्कृतिक. याच्यामुळे काय झालंय, आंतरधर्मीय विवाह कमी सामान्य आहेत. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय हा जो मुद्दा क्वेश्चन मध्ये दिलाय हा तुम्हाला व्यवस्थित इथं एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा कायदेशीर संरक्षण, जागरूकता कार्यक्रम आणि सामाजिक पाठिंबा या अडथळ्यांना दूर करू शकतो आणि भारत सामाजिक सौहार्द आणि समावेशकता वाढवू शकतो. आता हे इतकं सोपं पण नाहीये, आपल्याला माहिती. हे जर झालं नाही, कायदेशीर संरक्षण, जागरूकता कार्यक्रम असते, सामाजिक पाठिंबा, जर हे नाही झालं तर समावेशकता वाढेल का? डेफिनेटली नाही वाढणार, लक्षात ठेवा. मग असा समाज निर्माण करू शकतो जर हे सगळं झालं तर. आणि जिथं व्यक्ती सामाजिक अपेक्षांऐवजी, लक्षात घ्या, वैयक्तिक निवडीनुसार लग्न करू शकतात. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा क्वेश्चन निष्कर्ष अशा पद्धतीने लिहा तुम्ही की काय झालं पाहिजे. जे बॅलन्स निष्कर्ष आपण म्हणतो तो बॅलन्स निष्कर्ष तुम्ही इथं लिहा आणि तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर तुम्ही इथं संपवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, जस्ट एक मिनिट थांबा. ओके. चला पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, जागतिकीकरणामुळे विविध वर्गातील कुशल तरुण अविवाहित महिलांबद्दल क्वेश्चन आहे. शहरी स्थलांतर वाढलंय. कसलं स्थलांतर? शहरी स्थलांतर वाढलेलं आहे. ठीक आहे. ओके. असं तुम्हाला म्हटलंय. कशामुळे वाढलंय, कोणत्या वर्गातलं वाढलंय? जागतिकीकरणामुळे वाढलंय. बरोबर. कुशल तरुण आणि अविवाहित म्हटले. मग ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती, कुटुंबाशी असलेल्या संबंधावरती कसा परिणाम झाला आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. म्हणजे क्वेश्चनची डिमांड काय आहे ते तुम्ही आधी इथं लक्षात ठेवा. क्वेश्चनची डिमांड काय आहे बघा, म्हणजे क्वेश्चन कशा पद्धतीने तुम्हाला कव्हर करायचा आहे. बघा जागतिकीकरणाचा मुद्दा आहे की जागतिकीकरणामुळे काय झालंय, विविध वर्गामधले कुशल तरुण अविवाहित महिलांचं स्थलांतर कसं वाढलंय ते तुम्ही सांगा. बरोबर. लक्षात आलं. याची चर्चा तुम्ही करा की कशा पद्धतीने वाढलेला आहे. त्याच्यानंतर जागतिकीकरणाच्या या वाढत्या प्रवृत्तीचा वैयक्तिक स्वातंत्र्यावर कसा परिणाम झालाय. ओके. क्लिअर. आणि मग त्याच्यानंतर या वाढत्या प्रवृत्तीचा कुटुंबाशी जे तुमचे संबंध आहेत महिलांचे त्याच्यावरती कसा परिणाम झालाय. म्हणजे क्वेश्चन मध्ये जेवढे पार्ट्स दिलेले आहेत तेवढे सगळे पार्ट्स तुम्हाला काय करायचे आहेत तिथं कव्हर करायचे आहेत. तर उत्तर कसं स्टार्ट करणार तुम्ही? उत्तर तुम्ही स्टार्ट करू शकता की भारतामध्ये विविध पार्श्वभूमीतील कुशल, जे क्वेश्चन मध्ये वर्ड आहेत ते आले पाहिजे, तरुण आणि अविवाहित महिलांमध्ये
शहरी स्थलांतर वाढण्यामध्ये जागतिकीकरणाची महत्वाची भूमिका आहे. ठीक आहे, ओके. हे तुम्ही लिहा. चांगल्या आर्थिक संधी, शिक्षण, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या शोधामध्ये महिला काय करतात? पारंपरिक कुटुंबाचे नियम तोडतात. बेंगलुरू, मुंबई यासारख्या शहरामध्ये भरभराटीला जे व्यवसाय आलेले आहेत तिथं महिला जातात आणि या बदलामुळे काय होतं? अधिक आर्थिक स्वातंत्र्य आणि जागतिक संस्कृतीचा अनुभव जो आहे तो अनुभव इथं महिलांना मिळतो. पण इथं होतं काय माहिती का? पारंपरिक कुटुंबाचे जे त्यांचे रूल्स रेग्युलेशन असतील ते मात्र महिलांकडून इथं तोडले जातात. ओके, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट तुम्ही लिहा की जागतिकीकरणामुळे विविध वर्गातील या ज्या कुशल तरुण अविवाहित महिला आहे यांचं स्थलांतर कशा पद्धतीनं वाढलेलं आहे. तर पहिला तुम्ही लिहा की शहरी भागामध्ये आर्थिक संधी आहेत. आता हे सगळ्यांनाच माहिती की का बरं मायग्रेशन होतंय, तर शहरी भागामध्ये आर्थिक संधी खूप जास्त आहेत म्हणून इथं मायग्रेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा इथं जर तुम्ही बघितलं तर जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे? जागतिकीकरणामुळे शहरी केंद्रामध्ये उच्च पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. उच्च पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत ज्याच्यामुळे विविध सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील महिला आकर्षित होतात. लक्षात आलं? एक्झाम्पल लिहा तुम्ही. बेंगलुरू आणि हैदराबाद सारखी शहरं तंत्रज्ञानाची केंद्र बनलेत त्याच्यामुळे महिला IT आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारख्या उद्योगामध्ये आकर्षित होत आहेत. हे तुम्ही इथं व्यवस्थित जर रिझन लिहिलं तर हा मुद्दा तुमचा परफेक्ट होऊन जातो. नेक्स्ट तुम्ही लिहा की शिक्षण आणि कौशल्य विकासाची उपलब्धता आहे. म्हणजे उच्च शिक्षण आणि विशेष कौशल्यांच्या मागणीमुळे महिलांच्या चांगल्या करिअरच्या संधी ज्या आहेत त्या शहरी भागामध्ये उपलब्ध होतात आणि परिणामी त्यांचं स्थलांतर होऊन जातं. ओके, नेक्स्ट मुद्दा तुम्ही लिहा याच्यामध्ये की एक्झाम्पल लिहायला विसरू नका. दिल्ली विद्यापीठाचं एक्झाम्पल लिहा. IIT भारतातील विद्यार्थ्यांना आकर्षित करतात ज्याच्यामुळे महिलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं. पुढचा मुद्द्याला जागतिकीकृत कार्य संस्कृती. बघा शहरी भागामध्ये काय झालेलं आहे? गुणवत्तेवर आधारित आणि वैश्विक कार्य संस्कृती दिली जाते जी कार्यबलात समान संधी शोधणाऱ्या महिलांना आकर्षित करते. उदाहरणार्थ बघा DBS बँक आणि गुगल इंडिया यांसारख्या कंपन्या ज्या आहेत ना त्या गुणवत्तेवर आधारित आणि वैविध्यपूर्ण कार्यस्थळाला प्रोत्साहन देतात जिथं महिला नेतृत्वाची जी भूमिका आहे ना त्याच्यामध्ये काय होऊ शकते? भरभराट होऊ शकते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा तुम्ही लिहा की जागतिकीकृत कार्य संस्कृती इथं गुणवत्तेवर आधारित वैश्विक कार्य संस्कृती दिली जाते जिथं कार्यबलाबाबत काय होतं? ज्या समान संधी शोधणाऱ्या महिला आहेत ना मग त्यांना इथं आकर्षित होतात आणि परिणामी त्यांचं स्थलांतर इथं आपल्याला घडलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. उदाहरण DBS बँकेचं तुम्ही इथं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता हे सगळं झालं. हा जो ट्रेंड आहे वैयक्तिक स्वातंत्र्याचा जो ट्रेंड आहे ना तर या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती या ट्रेंडचा काय प्रभाव पडतोय? दोन्ही प्रकारे प्रभाव पडत असतो. पहिला तुम्ही सकारात्मक प्रभाव लिहा. आर्थिक स्वातंत्र्य मिळेल महिलांना, म्हणजे महिलांना आर्थिक स्वायत्ता मिळेल ज्याच्यामुळे त्यांना करिअरची दिशा मिळेल. वैयक्तिक गुंतवणूक त्या करू शकतात, आवडीनिवडी त्या जपू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा काम करणाऱ्या ज्या महिला असतात, ज्या वर्किंग वुमन्स असतात बरोबर, त्यांना त्यांच्या कमाईवर निर्णय घेण्याची अधिक शक्ती मिळते. लक्षात आलं? पुढचा मुद्दा तुम्ही लिहा विस्तृत सामाजिक प्रदर्शन. बघा शहरामध्ये स्थलांतर केल्यामुळे काय होतं? महिलांना व्यापक सामाजिक नेटवर्क आणि लोकांच्या विविध गटांशी संवाद साधण्याची इथं संधी मिळते. उदाहरणार्थ बघा जे फॅशन उद्योगामधल्या महिला असतात ना त्यांना जागतिक नेटवर्क आणि सर्जनशील समुदायामध्ये प्रवेश मिळून जातो. ओके, त्याच्यानंतर करिअरच्या संधी आहेत. शहरी स्थलांतरामुळे लहान शहरे किंवा ग्रामीण भागात उपलब्ध नसलेले जे करिअरचे ऑप्शन आहेत ते ऑप्शन किंवा करिअरचे मार्ग जे आहेत ना ते निवडण्याची परवानगी मिळते ज्याच्यामुळे त्यांचा व्यावसायिक विकास वाढतो. एक्झाम्पल लिहा. मुंबईतील मीडिया आणि मनोरंजन उद्योग महिलांना सर्जनशील भूमिकामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी असंख्य संधी प्रदान करतो. ओके, त्याच्यानंतर वैयक्तिक जागा आणि निवडीचं स्वातंत्र्य तुम्ही लिहा की शहरातील महिलांना अनेकदा स्वतंत्र जगणं, त्यांची जीवनशैली निवडणं, सामाजिक दबावाशिवाय वैयक्तिक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं. एक्झाम्पल लिहा. काम करणाऱ्या महिला शेअर डिपार्टमेंटमध्ये किंवा स्वतः राहण्याचं स्वातंत्र्य त्यांना तिथं मिळून जातं. नेक्स्ट बघा. आता हे झाले पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. निगेटिव्ह पण लिहा
की काम जीवनातील संतुलन बिघडतं, जलद गतीने वाढणारं शहरीकरण आहे, संस्कृती आहे, कामाची संस्कृती, थकवा येतो, तर कामातील जीवन बॅलन्स मध्ये राहू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांबद्दल लिहू शकता की त्यांना जास्त कामाचे तास असतात, ताण येतो, वैयक्तिक वेळ त्या स्वतःला देऊ शकत नाहीत. सामाजिक अलगाव, स्थलांतर स्वातंत्र्य देतं पण कौटुंबिक आधाराचा अभाव आणि परिचित सांस्कृतिक नियमापासून दूर राहिल्यामुळे काय होतं, इथं सामाजिक अलगाव सुद्धा दिसू शकतो. एक्झाम्पल, लहान शहरामधून मोठ्या शहरामध्ये स्थलांतर करणाऱ्या महिला ज्या असतात ना त्यांना थोडंसं आपल्या समुदायापासून अलिप्त वाटू शकतं. ठीक आहे, ओके. शेवटी माणूस आहे असं वाटू शकतं. आर्थिक शोषण घ्या की उद्योगांचे जागतिकीकरण, विशेषतः विकसनशील देशामध्ये कमी वेतनाच्या नोकऱ्या, तर तिथे शोषण होऊन जातं महिलांचं. वस्त्र उद्योगाचे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. मर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्य तिथं असतं कारण त्यांना आर्थिक अस्तित्वासाठी खराब कामाच्या परिस्थितीत मर्यादित कामगार अधिकारांचा सामना करावा लागतो. एक्झाम्पल लिहिता आलं पाहिजे. कुठलाही पॉईंट तुम्ही लिहिताय तिथं तुम्हाला एक्झाम्पल लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आता हे तुम्ही लिहिलं, त्याच्यानंतर कुटुंबाशी जे मुद्दा होता ना आपला, की कुटुंबाशी जे नातेसंबंध आहेत ना, तर त्याच्यावरती काय परिणाम होतो. ऑब्विसली इथं पण सकारात्मक परिणाम होणार आहे आणि नकारात्मक परिणाम पण होणार आहे. तर सकारात्मक परिणामामध्ये तुम्ही लिहू शकता की निर्णय घेण्यामध्ये वाढलेला जो आदर आहे, जी भूमिका आहे, त्याच्याबद्दल तुम्ही लिहा सकारात्मक परिणामामध्ये. ठीक आहे, ओके. तर निर्णय घेण्यामध्ये वाढलेला आदर आणि भूमिका, तर आर्थिक स्वातंत्र्यामुळे आदर वाढतो, महिलांना कौटुंबिक निर्णयामध्ये अधिक आवाज मिळतो. उदाहरणार्थ शहरी नोकऱ्यांमधून आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या आधार देणाऱ्या ज्या मुली असतात ना, कारण इथं अविवाहित महिलांबद्दल म्हटलेलं आहे, तर अधिक प्रभाव मिळतो. तंत्रज्ञानाद्वारे बंध मजबूत करणं, तर बघा टेक्नॉलॉजीमुळे महिलांना शारीरिक अंतर असून सुद्धा मजबूत कौटुंबिक संबंध टिकवता येतात. व्हॉट्सअप, झूम हे प्लॅटफॉर्म आहेत ना, तर ते आपल्या कुटुंबाशी कनेक्टेड राहू शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, पारंपरिक लिंग भूमिका तोडणे, तर स्थलांतर पारंपरिक अपेक्षांना आवाहन देते, लक्षात घ्या, ज्याच्यामुळे महिलांच्या करिअरची स्वीकृती आणि कुटुंबामध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळून जातं. ओके. त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांचं सक्षमीकरण, म्हणजे ज्या महिला असतात ना, इथं अविवाहित महिला म्हटले, त्यांचं जे यश असतं, त्यांच्या पाठीमागचे जे लहान भावंड असतात ना किंवा कुटुंबातील इतर सदस्य असतात, त्यांच्यासाठी एक प्रेरणा ठरू शकतात या महिला, म्हणजे शिक्षण आणि करिअर करण्यासाठी त्या प्रेरित करतात. एक्झाम्पल पण तुम्ही इथं लिहा की ग्रामीण कुटुंबे लहान मुलींना शहरात काम करणाऱ्या मोठ्या बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवण्यास प्रोत्साहित करतात. तर हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. म्हणजे चर्चा करा जेव्हा क्वेश्चन असतो ना, तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे इथं इम्पॅक्ट आपल्याला लिहावे लागतात. ठीक आहे, ओके. नकारात्मक परिणाम बघा, कुटुंबावरती काय नकारात्मक परिणाम पडतो जेव्हा अशा पद्धतीनं महिला स्थलांतर करतात आपल्या छोट्या गावातून मोठ्या गावामध्ये, ठीक आहे, मोठ्या शहरामध्ये. तर भावनिक अंतर बघा, स्थलांतरामुळे महिला आणि त्यांचं जे कुटुंब आहे यांच्यामध्ये एक भावनिक अंतर निर्माण होतं, डिस्टन्स निर्माण होतो आणि कामामुळे काय होतं, इथं संपर्क त्यांचा कमी होऊन जातो. ठीक आहे. पुढचं बघा, स्वातंत्र्यावरून संघर्ष. काय होतं, स्थलांतरित महिलांना स्वातंत्र्य मिळतं, बरोबर. जी कुटुंब असतात ना, तर ते मुलीला मिळणाऱ्या स्वातंत्र्याशी संघर्ष करू शकतात, ज्याच्यामुळे जीवनशैलीची जी त्यांची निवड आहे त्या निवडीवरती परिणाम होतो. जसं की उशिरा कामाचे तास किंवा राहण्याची व्यवस्था, याच्यावरून इथं काय होऊ शकतं, इथं संघर्ष निर्माण होऊ शकतो. एक्झाम्पल तुम्ही लिहा, रूढीवादी कुटुंबे शहरामध्ये एकटे राहणाऱ्या तरुणींना नापसंत करू शकतात. तर हा एक नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो महिलांच्या स्थलांतराबाबत. पुढचा मुद्दा, विलंबित विवाह आणि कौटुंबिक तणाव. जागतिकीकरणावरती क्वेश्चन आहे. जागतिकीकरणामुळे स्थलांतर वाढलंय. मग या वाढत्या जागतिकीकरणामुळे तरुण, कुशल आणि ज्या महिला आहेत त्यांना करिअर प्राधान्यक्रमामुळे काय होतं, अनेकदा विवाह त्यांचा उशिरा होतो. याच्यामुळे पारंपरिक कुटुंबाच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्याच्यामध्ये तणाव निर्माण होतो, म्हणजे विवाह उशिरा करतात अशा महिला. तर काय होतं, मग वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि कौटुंबिक दबाव जो आहे ना यांच्यामध्ये इथं संघर्ष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. खूप सोपे मुद्दे आहेत बघा, फक्त प्रॅक्टिस पाहिजे.
अशा पद्धतीने आपला इथं क्वेश्चन संपतो. आता फायनली आपल्याला काय लिहायचंय, आपल्याला निष्कर्ष लिहायचंय की कुशल तरुण. निष्कर्ष कसा लिहायचा मी तुम्हाला प्रत्येक आन्सर रायटिंग सेशन मध्ये सांगितलंय. जो क्वेश्चन आहे तुमचा, कुशल तरुण अविवाहित महिला शहरी स्थलांतरामुळे त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य, कौटुंबिक गतिशीलता याच्यामध्ये बदल होतो. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य, विस्तारित क्षितिज, वाढलेली निर्णय घेण्याची जी काही त्यांची शक्ती आहे हे सगळं मिळतं. त्यांना कामाचं जीवनाचं संतुलन, भावनिक अंतर, कधी कधी कुटुंबाच्या अपेक्षा ज्या आहेत ना, तर याच्याशी संघर्ष करावा लागतो. म्हणजे होतो बघा, ही आव्हानं त्यांना फेस करावी लागतात. मग या घटकांचं संतुलन साधण्यासाठी सामाजिक समर्थन, समावेशक कामाचं वातावरण, बदलत्या नियमांची मजबूत कुटुंब स्वीकृती आवश्यक आहे. ओके, तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत जे 2024 ला जीएस पेपर 1 मध्ये भारतीय समाज मध्ये आयोगाने विचारलेले आहेत. बघा, क्वेश्चन आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्यावरतीच विचारले जातात. स्पेसिफिक हिस्ट्रीचा जो भाग आहे, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न इंडियन हिस्ट्री, आपण याच्या आधी पण अभ्यासलेला असतं, पण भारतीय समाज हा जो पार्ट आहे ना, हा आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. त्याच्यासाठी क्वालिटी बुक्स वापरा. आन्सर रायटिंगला तुम्ही डेली प्रेफरन्स दिलाच पाहिजे, प्रॅक्टिस तुम्ही केलीच पाहिजे. भले तुमचा सिलेबस कव्हर नसू द्या, पण काहीतरी तुम्ही लिहायला इथं चालू केलं पाहिजे. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट सेशन मध्ये आपण भेटूया. गुड डे, टेक केअर.